लवासासाठी प्रत्यक्ष करण्याचे सामर्थ्य व व्यापक दृष्टी फक्त अजित गुलाबचंद यांच्याकडे होती आणि हे साहेबांना माहीत होतं. त्यांनी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी उभारली होती. येथील शेतकरी कठीण परिस्थितीत जगत होता. तेव्हा लवासा कॉर्पोरेशन कंपनीने 12,080 एकर जमीन या भागात विकत घेतली. ज्या जमिनीला अतिशय कमी भाव होता तो लवासामुळे कितीतरी पटीने भाव मिळवून दिला. यामुळे ती लोके इथेच राहून रोजगार घेऊ लागली. जी लोक शहरात जात होती रोजगारासाठी ती आपल्या मातीत राहून कष्ट करू लागले आणि त्यांच्या त्यांना चांगलेच मिळाले. लवासा उभारण्यास कधी सुरुवात झाली? मी सांगू 2002 मध्ये हो. वेल डन मुलांनो, पण या प्रकल्पाला विरोधही खूप झाला. चांगल्या माणसांना आणि चांगल्या गोष्टीला प्रथम विरोध होतो. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगतो. पर्यटन हा जगभराचा अगदीच मोठा शोध आहे. याचे ते संबंध रोजगाराशी येतो. इतक्या मोठ्या प्रोजेक्टला पाणी खूप लागलं असेल, मग पाण्याचा प्रश्न कसा सोडवला? अगं, हा डोंगराळ भाग आहे, पाऊस भरतो. त्या पाण्याचा खूप उपयोग झाला. छोटंसं उदाहरण पाहून पाणी साठवलं आणि आज लवासामध्ये पाण्याची कमतरता नाही. हो, लवासा घराद्वारे ही व्यवस्था करण्यात आली की जेव्हा जेव्हा पुन्हा पाणी कमी पडेल तेव्हा तेव्हा येथील पाणी उपलब्ध केले जाईल. राज्याचा, समाजाचा, नागरिकांचा विचार करून थोडी दूरदृष्टीने निर्णय घेण्याची क्षमता राजकर्त्यांनी अंगात बाणावी असं त्यांना नेहमी वाटलं. अय्या, किती जोराचा वारा आहे. मला एक गोष्ट आठवली. मी सांगू? हो सांग ना. पाहू तरी तुला कोणती गोष्ट माहीत आहे? एकदा साहेब सातारा जिल्ह्यातील पाटण इथे दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ते त्यांचे सहकारी विक्रमसिंह पाटकर यांच्या इथे राहिले होते. मी वाचले होते यांच्याबद्दल पवनचक्की संदर्भात. लोक त्यांना सरकार म्हणून संबोधतात. कोयनेच्या परिसरातलं मोठं रंगीय गाव. एकदा साहेब अशाच एका दौऱ्यात असताना त्यांच्याकडे मुक्कामाला गेले होते. तेथेच पवनचक्की या प्रकल्पाचा जन्म झाला. पाटणकरांच्या घरातून समोर दिसणारा डोंगर पाहून साहेबांनी तिथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. पाटणकरांनी या डोंगरात भागाने नीर आणि पळीवर राहून फाटा घेण्याची मुभा दिली होती. मग साहेब डोंगरावर गेले का? हो, गेले. अगदी ठरल्याप्रमाणे हेलिकॉप्टर पण हेलकावे खात होते. इतका वारा होता तेथे. साहेब म्हणाले, इथल्या वेलॉसिटीचा अभ्यास केला पाहिजे. इथे पवनचक्क्या उभारता येतील. तुम्हीच का पुढाकार घेत नाही असे साहेबांनी पाटणकरांना विचारले. शास्त्रीय अभ्यास करून पवनचक्क्यांसाठी जागा योग्य असल्याचे नमूद झाले. हो, विक्रमसिंहांनी 2 कोटी रुपयात 4 पवनचक्क्या उभ्या केल्या आणि त्यातून होणाऱ्या वीज निर्मितीचा खर्च निम्म्याने कमी झाला. मुलांनो, गुजरातमधील साहेबांचे एक स्नेहित ज्यांनी पवनचक्क्यांच्या व्यवसायासाठी पुण्यात जागा घेऊन मोठी गुंतवणूक केली. आज पवन ऊर्जा निर्माण करणारी ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी. ह्या कंपनीचे मालक म्हणजे तुलसी गांधी. आजवर आपण 300 मेगावॅट वीज यामार्फत निर्माण करत आहोत. महाराष्ट्र हे आशियातील पवन ऊर्जा निर्माण करणारे पहिल्या क्रमांकाचे केंद्र आहे. साहेबांनी एकदा या पवनचक्क्या राहुल बजाजांना दाखवल्या आणि त्यांनी 50 पवनचक्क्या उभ्या केल्या आणि आज त्यांच्या कंपनीला ते एकूणच वीज जाते. या प्रत्येक विचारातून सर्वसामान्य रोजगारांना, शेतकऱ्यांना जमिनीला चांगला भाव मिळवून दिला साहेबांनी. एखादी कल्पना मांडल्यानंतर अनुभवाच्या आधारे पुढे गेली की त्याची व्याप्ती आपोआपच वाढत जाते. याचे लवासा आणि पवनचक्की हे 2 ज्वलंत उदाहरणे आहेत. मुलांनो, चला खूप उशीर झाला आहे. आपल्याला घरी देखील जायचंय ना. तुमचे पालक वाट पाहत असतील. बाय बाय मावशी. बाय. आणि समाजकारणात सक्रिय भाग घेणारे म्हणजे आपले पवार साहेब बरं का? म्हणजे आई, आज ज्याप्रमाणे महिला हवेच्या क्षेत्रात उतरतात त्यांना विविध संधी उपलब्ध आहेत. यामध्ये कोणाचे कष्ट आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? कोणाचे? अगं आपल्या साहेबांचे. काय केले त्यांनी महिलांसाठी? अगं, महिलांसाठी
जास्त होती. मंत्रिमंडळाच्या सलग 8 बैठकांमध्ये महिला विषय पुस्तिकेवर ते अग्रभागी होते. आई सांग ना सगळं व्यवस्थित. हे बघ,
चालू आहे का? एक सेकंड. माईक चालू. गामी परिणाम झालेले दिसतात. तसेच साहेबांनी सावित्रीबाई फुले जन्मदिनी यशस्विनी अभियानाची स्थापना केली. आज महिला हजारो विषयांवर बोलू शकतात. निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा भाग असल्यामुळे त्या प्रश्नांकडे बघतात. शिक्षणात आमूलाग्र बदल झालेला दिसतो आणि याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून आपल्या साहेबांमुळे झाली बरं का. बरं तुमचं चालू द्या, मी जरा किचनकडे बघते. बाबा, साहेबांनी किती कार्य केले महिलांसाठी? मी कुठेतरी ऐकले होते. साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. हो, खरं आहे ते. साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. बाबा, साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायची का बरं गरज पडली? बाळा, प्रत्येक यशाच्या मागे एक इतिहास दडलेला असतो. इतिहास? कसला बरं इतिहास? मी सांगतो तुला. गोष्ट आहे 1996ची, 11व्या लोकसभेची. त्यावेळी लोकसभेचा निकाल हा कोणत्याही पक्षाला पूर्ण सरकार स्थापन करता येईल असा नव्हता. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस अशा विविध पक्षांच्या हातामध्ये पंतप्रधान पदाची धुरा ही फिरती राहिली, तेही अवघ्या 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी. जबाबदार नेता. पुढे हाच नेता काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपद पाहत होता. दरम्यान ए.के. अँटोनी, गुलाब नबी आणि साहेब यांनी पक्षाच्या अस्थिरतेबाबत चर्चा करण्यासाठी पी.सी. अलेक्झांडर यांच्याकडे धाव घेतली. आदरणीय अँथोनीजी, गुलाम, परंतु येथे तुमच्या आमच्या मताला काही विशेष स्थान नाही. मला ही कल्पना आहे, पक्षातील एका नेत्यामुळे फक्त पक्षाचं नव्हे तर देशातील राजकारणामध्ये अस्तित्वापासून आहे. परंतु माझ्या मते आपण चर्चा करण्यापेक्षा तुम्ही आपल्या पक्षावर ज्या घरांचे वर्चस्व आहे त्या घरांचे सदस्य माननीय सोनियाजी यांच्याशी चर्चा करून पहा. अरे देवा, ज्या गावाला मला जायचं नव्हतं त्या गावाचा प्रवास काही मला चुकलेला. तसे माझे त्यांच्याशी काही वैयक्तिक वेळ नाही, परंतु आठवतो तो मला दिवस 1978 मध्ये जेव्हा मला महाराष्ट्रामध्ये PDF सरकार बनवण्यासाठी मी इंदिराजींपाशी प्रस्ताव ठेवला. त्यावेळेस ते त्यांच्या घराण्यातील भावी पिढीला काही विशेष रुचला नाही. असो, सध्या मला मान अपमान यापेक्षा पक्ष एकजुटी व उभारणी याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणून मला त्यांच्याशी भेट देण्यास काही हरकत नाही. अशा प्रकारे साहेबांनी न करता पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची उन्नती करण्याचा प्रयत्न केला. चला अशाच अजून एका प्रसंगाची त्यांना आलेली अनुभूति अपन पाहूया. तुरंत ही एक मीटिंग लेनी है. हमारे पार्टी के सभी MP और CPP सदस्यों को न्योता दीजिए. किंतु मैडम जी, हमारे पार्टी के CPP लीडर शरद चंद्र जी अभी यहाँ पर उपस्थित नहीं हैं। कोई बात नहीं, हमें यह मीटिंग लेनी है. माफ कीजिए मैडम जी, लेकिन ऐसे पक्ष के MP और CPP सदस्यों की अचानक मीटिंग बुलाने का अधिकार तो इन दोनों विभागों के अधिकारियों के पास होता है. तो ऐसे अचानक मीटिंग बुलाने का कारण हम समझ नहीं पाए. हाँ, यही तो पक्ष के संविधान का एक भाग है. पक्ष के उसी संविधान में बदलाव लाने के लिए यह मीटिंग बुलाई है. कांग्रेस के सभी पद अधिकारियों को मेरा प्रणाम. मुझे यह बताते हुए बहुत ही आनंद हो रहा है कि हमारे पक्ष की जिम्मेदारी मैडम जी लेने वाले हैं. अरे वाह, ये हमारे पक्ष के लिए तो बहुत ही खुशी की बात है कि हमारे पक्ष के नेता मैडम जी बनने वाले हैं.
सदस्यों की यादी बनाइए। यदि आप इस कुछ में बदलाव चाहते हैं तो बताइए। नहीं शरद जी, आप ये लिस्ट बालयोगी जी को दे सकते हैं। ठीक है। अगला दिन बालयोगी जी का ऑफिस। बालयोगी जी सदस्यों की यादी पढ़ते हैं। बालयोगी जी: पवार साहब, हमने आपके पक्ष के कुछ सदस्यों की एक ही लिस्ट मांगी थी, लेकिन हमें आपके पक्ष के सदस्यों से 2 लिस्ट प्राप्त हुई है। तो इन 2 लिस्ट में से कौन सी लिस्ट अंतिम समझनी है? लेकिन मैंने तो आपसे एक ही लिस्ट भिजवाई थी। आपके पक्ष के पीजे कुरियन जी हमें यह दूसरी लिस्ट थमा गए हैं। ठीक है, मैं बात करके देखता हूँ और आपको अंतिम निर्णय बताता हूँ। ठीक है। स्पीकर, बालयोगी जी यांच्या फोन करण्यासाठी साहेब सोनियाजी यांची भेट घेतात। मैडम जी, लोकसभा कांग्रेस लीडर होने के नाते यह अधिकार तो मेरा था। मैंने आपसे पहले ही अनुमति से एक लिस्ट बालयोगी जी को थमाई थी, तो कृपया आप अपनी लिस्ट वापस लीजिए। हाँ शरद जी, मैंने ही कुरियन जी के हाथों यह दूसरी लिस्ट भिजवाई है। मैडम जी, लोकसभा कांग्रेस लीडर होने के नाते यह अधिकार तो मेरा था। मैंने आपसे पहले ही अनुमति से एक लिस्ट बालयोगी जी को थमाई थी, तो कृपया आप अपनी लिस्ट वापस लीजिए। मैं अपनी लिस्ट वापस नहीं मंगवा सकती, तो आप ही अपनी लिस्ट वापस मंगवा लीजिए। अशा अनेक ठिकाणी आहे। 13व्या लोकसभेमध्ये काँग्रेस अध्यक्षांच्या प्रयत्नातून कर्नाटकमधील आघाडीतील एका पक्षाने पक्षाला केवळ 6 जागा दिल्या होत्या। मागील सर्व अपमान व ठेचा विसरून साहेबांनी पक्षहितासाठी कर्नाटकमधील नेत्यांशी चर्चा करून काँग्रेससाठी 15 जागा उपलब्ध करून दिल्या, परंतु त्याचे साधे कौतुकही करण्यात आले नाही। असो, पुढे पाहूया आणखी कोणकोणत्या प्रसंगांना साहेबांना तोंड द्यावे लागले। मेरा जन्म भारत के बाहर हुआ है और यह विषय हमारे पार्टी में चर्चा का विषय बना हुआ है। क्या आप लोगों को लगता है कि इस विषय का परिणाम हमारे पक्ष के चुनाव के रिजल्ट पर हो सकता है? मुझे आपसे जवाब चाहिए। अर्जुन सिंह जी, आपको क्या लगता है? मैडम जी, मुझे नहीं लगता इसका परिणाम चुनाव के रिजल्ट पर होगा, क्योंकि जिस प्रकार अपने पक्ष के साथ साथ अपने सरकार तथा देश को एकजुट रखा है, तो इसमें कोई संदेह नहीं कि आप भारतीय न होने के विषय के चुनाव के रिजल्ट पर असर पड़ेगा। बल्कि आज केवल पक्ष के नहीं किंतु बाहर में कई लोगों ने आपको नेतृत्व के रूप में देखा है, तो इसमें कोई संदेह नहीं कि आप भारतीय न हो। मैडम जी, शायद मैं आपके परिवार का निकट व्यक्ति हूँ, किंतु न जाने मुझे ऐसा क्यों लगता है कि आपके भारतीय न होने का यह मसला हमारे इलेक्शन के नतीजे पर असर डाल सकता है। मैडम जी, मुझे लगता है संगमा जी सही कह रहे हैं। शरद जी, आपको क्या लगता है? इसमें कोई संदेह नहीं कि इस परिवार ने देश के प्रति खुद को बहुत समर्पित किया है। दूसरी बात, इस देश की बहुत सारी जनता हमारे पक्ष का आदर करती है और जो बात माननीय श्री संगमा जी ने कही उसमें कोई संदेह नहीं। पक्ष नेतृत्व अभारतीय होने का परिणाम शायद हमें भुगतना पड़े। मीटिंग संपते। पवार साहेब मुंबईला येतात व काही रिपोर्टर्स त्यांना भेटतात। पवार साहेब, तुमच्या पक्षातील अध्यक्षांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। याला जबाबदार पक्षातील काही नेत्यांबरोबर तुमचंही नाव जोडलं जात आहे, यात किती सत्यता? Due to some leaders, president of party have resigned. What do you say about it? ऐसा क्या हुआ कि आपके पक्ष के अध्यक्ष को ऐसे अचानक से इस्तीफा देना पड़ रहा है? ये देखिए, इस बारे में अभी तक मुझे पूरी जानकारी नहीं है। अगर मुझे कुछ पता चलता है तो मैं आपके साथ जरूर चर्चा करूँगा। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लोक नारे देत आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासमोर पोलीस साहेबांना थांबवतात। आप कृपया करके आगे मत जाइए। पक्ष कार्यालय के सामने भड़का मचे, वहाँ आपका जाना खतरे से खाली नहीं। संगमा, तारीख आणि पवार साहेबांची मीटिंग होते। देशामध्ये चाललेली ही अस्थिरता व साहेब यांच्याविषयी पदविश्वस्तांचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी साहेबांनी संबंधित 2 नेतेसोबत एकत्र येऊन पक्षप्रमुखांना 4 पाणीपत्र लिहिले व झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला। पदाध्यक्षांचा व्यक्तिसापेक्षपणा दूर होणे कठीण होते व त्यांनी दिनांक 25 मई ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मीटिंग बोलवली आणि संबंधित 2 नेते आणि साहेब यांना
यांना पक्षातून 6 वर्ष निलंबित करण्याची घोषणा केली. नमस्ते भुजबळ. नमस्कार साहेब. नमस्ते, बसा. कालचा झालेला प्रकार आम्हाला कळला. हो. तर आपण अजिबात हताश होऊ नका. संबंध महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे साहेब. ठीक आहे. चालेल, या. ते थांबून जमणार नाही, हे तर होणारच होतं. मला माझे खांदे पुन्हा एकदा बळकट करायला लागतील. अशा पद्धतीने नवीन पक्ष स्थापनेची ठिणगी साहेबांच्या मनात पेटली आणि पक्षाचे नाव ठेवण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. दिवस होता 10 जून 1999. वेळ सकाळी 10:10. ठिकाण श्रममुखानंद हॉल, दादर, मुंबई. पक्षाची पहिली मीटिंग बोलवण्यात आली. एक वेगळाच उत्साह होता सर्वांमध्ये. अर्थात काहीतरी नवीन, काहीतरी स्वतःचे अस्तित्व निर्माण व्हायला निघाले होते. नमस्कार. बसा 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 बसा. सर्व नेत्यांना नमस्कार. आज आपल्या स्वपक्षात येण्याबद्दल धन्यवाद. आज अत्यंत आनंद होत आहे की आज दिनांक 10 जून 1999 महाराष्ट्रासाठी एक सुवर्ण दिवस ठरेल. आज आपल्या स्वपक्षाची स्थापना होत आहे. तर मी आता आर पाटील उर्फ आबा यांना विनंती करते की त्यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल घोषणा करावी. नमस्कार. पक्षाचे नेतृत्व हे आदरणीय शरदचंद्रजी पवार करतील आणि आपल्या पक्षाबरोबर आलेले माननीय संगमाजी व ताधिकांवरजी पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणून कारभार पाहतील. तसेच माननीय छगन भुजबळजी यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचा नेतृत्व सोपवण्यात येत आहे. आता मी माननीय छगन भुजबळजी यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद आबा. माननीय पवार साहेब व पक्षाचे जनरल सेक्रेटरी तारिकनवरजी व संगमाजी आणि पक्षातील सर्व नेत्यांना माझ्याकडून अभिनंदन. मी पवार साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व नेत्यांना आभार मानतो की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ काढून पहिल्या मीटिंगला उपस्थित राहिले. माझी अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या सर्व मीटिंगला तुम्ही तुमची अशी उपस्थिती दाखवाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षाची पहिली मीटिंग 10:10 सुरू झाली आणि योगायोग पहा, पक्षाचे चिन्हही 10:10 दाखवणारे घड्याळ अंतिम करण्यात आले. अशा पद्धतीने जन्म झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि 13व्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्याच निवडणुकीमध्ये तब्बल 8 जागांवर विजय मिळवण्यास यश आले. दिल्लीचेही तख्त सुखवतो महाराष्ट्र माझा, होय होय महाराष्ट्र माझा या गाण्यातील ओळीला साजेल असेच काम साहेबांनी केले. ज्या दिल्लीकरांनी साहेबांना दूर केले त्याच दिल्लीकरांना विधानसभेमध्ये सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट पाहावी लागली. अर्थात कोणीही कोणासोबतही जाऊन सत्ता स्थापन करू शकत होते आणि तसे प्रयत्नही सर्वांकडून करण्यात आले. सत्ता हे ध्येय नसणाऱ्या साहेबांना शिवसेना, भाजप यांच्याकडून सरकार बांधणीसाठी ऑफर देण्यात आली. परंतु राष्ट्रहित करणी विचारांच्या सोबतींची गरज होती. साहेबांच्या फोनची रिंग वाजते. बोला विलासराव. नमस्कार साहेब. मी आपणास फोन यासाठी केला की जर NCP अर्थात तुमच्या पक्षाने आमच्या पक्षासोबत येऊन सत्ता स्थापन केली तर आम्हाला आवडेल. अहो विलासराव, हे पक्ष स्थापनेचे सरकार, पक्ष स्थापनेचे निर्णय हे तुमच्यासाठी राज्य पातळीचा विषय नाही, तर त्यासाठी दिल्लीतून सूत्रही हलवावी लागतात. साहेब मला थोडा वेळ द्या. ठीक आहे. विलासराव व सोनियाजी यांची चर्चा होते. साहेबांच्या फोनची रिंग वाजते. बोला विलासराव. नमस्कार साहेब. चला तर आपला मार्ग मोकळा झाला. दिल्लीतूनही ग्रीन सिग्नल मिळालं. आता तुम्हाला आमच्यासोबत येऊन सत्ता स्थापन करता येईल. आता तरी तुम्हाला काय हरकत नाही ना? ठीक आहे.
शाळेतून एका मुलाला झाला होता. त्याला खूप त्रास होत होता. मी आता सुद्धा माझं जगण्याची उमेदच सोडून देतो. नाही बाळा, नाही. त्यांनी उमेद सोडली नाही, कारण त्यांच्या आईंनी त्यांना प्रत्येक प्रसंगावर मात करायला शिकवले होते. चला तर मग पाहूयात साहेबांनी याही प्रसंगावर कशी मात केली. साहेब, तुमच्या गालाला थोडी सूज वाटते. काय झाले? काही नाही रे, सुचलेली वजपुडी आहे. नाही, मला चेक करू दे. ओ गॉड, काहीतरी वेगळंही वाटते. काहीतरी वेगळं म्हणजे? आपल्याला मुंबईला चेक करावे लागेल. नाही बाबा, इलेक्शन डोक्यावर आहे, कॅम्पेन डोक्यावर आहे, आता नाही होऊ शकत. नाही, चल आताच चल. तू तरी का ऐकतच नाही.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कॅन्सर काय करावे लागेल? अर्जंट ऑपरेशन करावे लागेल. अर्जंट ऑपरेशन? आपल्याकडे वेळ नाही. इलेक्शन टक्कावर आहे, कॅन्डिडेट टक्कावर आहे. आता नाही होऊ शकत. आता किती दिवस आहे आपल्याकडे? 2 दिवस टाकून टाक. रवी 2 दिवसात सगळे काम आपल्याला करायला पाहिजे. ओके डॉक्टर. सूरज पिता के चढ़ा तू हाथों में भर के चला बिजलियां कांधे पे सूरज पिता के चला तू हाथों में भर के चला बिजलियां तूफान भी सोचे जिद तेरी कैसी ऐसा जुनून है किसी ने कहा
नियतीने घातले, परंतु या संकटाला त्यांनी अगदीच नीटपणे सामोरे गेले आणि पॉलिटिक्स नेत्यांच्या लाईफस्टाईलकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे टोबॅको कंटेन ऑपरेशन शिबिरामुळे साहेबांवर हा प्रसंग उभा आणि त्यानंतर NCP सरकारने टोबॅकोवरच बॅन आणला. हो, आणि याचबरोबर साहेबांनी कृषी क्षेत्राची बरीच सुधारणा केली बरं का. हो हो, म्हणूनच त्यांना कृषी क्षेत्रही म्हणतात ना. हो, शेतीवर असलेल्या साहेबांना नेहमीच शेतीकडे ओढ होती. त्यामुळे त्यांनी शेती व शेतकरी यांचा विचार आणि विकास केला. त्यांनी कोणतेही उच्च पद न निवडता कृषी खाते निवडले. चला तर मग पाहूयात साहेबांनी कसे व कधी ते कृषी खाते निवडले. निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपला एकूण 198 सीटा मिळाल्या व DNKला 181 सीटा मिळाल्या व काँग्रेसला फक्त 145 सीटा मिळाल्या. सीटांवर समाधान मानावे लागले. चला तर आता बघूया साहेबांची If we are establishing UPA, then we have to include NCP, DNK and National Conference. It should be a part of a government. Yes sir, we have already decided that Congress formed alliance, then we would support them. Now, our government is formed. Which field will be our first priority? Agriculture. Wow, I am so glad that you have chosen agriculture and you will work for the progress of farmers. I will immediately permit you this post. Congratulations. Congratulations. I am very happy with your choice. I am sure you will do much more for farmers.
आज इन पे रैप है, उन पे सारे हिंदुस्तान का अभिमान है, अपने बारामती की वो शान है, शरद चंद्र जी पवार उनका नाम है। सुनो कहानी रमंगी कहानी 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 सुनो डेवलपमेंट की कहानी
संपूर्ण भारताची तुम्ही शान आहे. अख्ख्या महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे. पवार साहेब, आम्हा सर्वांचा तुम्हाला सलाम आहे.